महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 ची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि हा फॉर्म म्हणजे शेराज सव्वा शेर. तुम्ही फॉर्ममध्ये दिलेली प्रत्येक लहान सहान गोष्ट, प्रत्येक डॉक्युमेंट हे ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी सेंटरमध्ये अत्यंत बारकाईनं तपासलं जातं. आणि इथे जर एक छोटीशी चूक झाली तर बॉस, सगळा खेळ बिघडू शकतो. ॲप्लिकेशन होल्डवर जाऊ शकतं किंवा रिजेक्टसुद्धा होऊ शकतं. पण काळजी करू नका, तुमचा हा भाऊ तुम्हाला याच चुकांबद्दल सावध करायला आलाय. आज आपण अशाच 7 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या 90% मुलं करतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. चला तर मग सुरू करूया. पहिली आणि सर्वात मोठी चूक, नावात चूक. अहो, हे कॉमन सेन्स आहे, तरीही दरवर्षी हजारो मुलं इथेच चुकतात. तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर आणि आधार कार्डवर जसं नाव आहे अगदी तसंच काना मात्रा वेलांटी सकट नाव फॉर्ममध्ये पाहिजे. समजा तुमचं नाव सूरज आहे आणि तुम्ही फॉर्ममध्ये सुराज लिहिलं. संपला विषय. व्हेरिफिकेशन ऑफिसर तुम्हाला तिथेच अडवणार. त्यामुळे आपलं नाव 10 वेळा तपासा. दुसरी चूक, मार्कांमध्ये गडबड. तुम्हाला 10वी आणि 12वीमध्ये मिळालेले मार्क्स जसेच्या तसे टाका. पॉइंट नंतरचे आकडेसुद्धा. काही महाभाग अंदाजे आकडे टाकतात. अरे भाऊ, ही काय भाजी मंडई आहे का? अंदाजे पंचे केलं की तुमचं ॲप्लिकेशन थेट बाजूला काढलं जातं. मार्कशीटवर जे छापलंय तेच फॉर्ममध्ये दिसायला हवं. तिसरी चूक, चुकीचे किंवा अस्पष्ट डॉक्युमेंट अपलोड करणे. ही तर सगळ्यात विनोदी चूक आहे. डॉक्युमेंट अपलोड करायला सांगतात लिव्हिंग सर्टिफिकेट आणि काहीजण अपलोड करतात स्वतःचा सेल्फी. अरे देवा. आणि काहीजण डॉक्युमेंट स्कॅन करतात, पण ते इतके अस्पष्ट असतात की व्हेरिफिकेशन ऑफिसरला पण चष्मा लावून बघावं लागतं. लक्षात ठेवा, अस्पष्ट डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट नसण्यासारखंच आहे. आणि हो, ओरिजिनल डॉक्युमेंटच स्कॅन करा, झेरॉक्स नाही, नाहीतर उगाच गळ्यात आले असं व्हायचं. चौथी चूक, चुकीची कॅटेगरी किंवा रिझर्वेशन निवडणे. हा खूपच गंभीर मुद्दा आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपन निवडा. ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस जी काही तुमची कॅटेगरी आहे ती निवडताना 100 वेळा विचार करा. कारण तुम्ही जी कॅटेगरी निवडाल त्याचं ओरिजिनल आणि व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. सर्टिफिकेट नसताना रिझर्वेशन क्लेम करणं म्हणजे स्वतःहून हात दाखवून अवलक्षण करण्यासारखं आहे. तुमचं ॲडमिशनसुद्धा रद्द होऊ शकतं. पाचवी चूक, खोटी माहिती देणे. नेव्हर एव्हर डू धिस. कोणतीही खोटी माहिती फॉर्ममध्ये भरू नका, कारण तुम्ही दिलेली प्रत्येक माहिती ही कायदेशीर असते. जर तुम्ही खोटी माहिती दिली आणि ते नंतर कळालं तर त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. प्रामाणिक रहा, सुरक्षित रहा. सहावी चूक, फायनल कन्फर्मेशन न तपासणे. फॉर्म भरला, फी भरली आणि हुश, काम झालं असं म्हणून कम्प्युटर बंद करू नका. तुमचं ॲप्लिकेशन यशस्वीरित्या सबमिट झालं आहे का याचा कन्फर्मेशन मेसेज किंवा रिसीट येते, ती तपासा. त्या भरलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मची एक कॉपी सेव्ह करून ठेवा. उद्या काही अडचण आली तर हाच तुमचा पुरावा असेल. आणि सातवी चूक, इन्फॉर्मेशन ब्रोशर न वाचणे. सीईटी सेल दरवर्षी एक मोठं जाडजूड इन्फॉर्मेशन ब्रोशर प्रसिद्ध करते. ते म्हणजे ॲडमिशन प्रोसेसची गीता आहे. त्यात तुमचे सगळे नियम, तारखा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं. पण आपली मुलं ते वाचायचा कंटाळा करतात. अरे, अधिकाऱ्यांनी तुम्हाला कॉपी करण्यासाठी दिलेली चीटशीट आहे ती, त्याचा तरी वापर करा. तर मित्रांनो, या होत्या त्या 7 चुका ज्या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहेत. आता फॉर्म तर तुम्ही व्यवस्थित भरणार, पण त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे कॉलेज कोणतं निवडायचं. टॉप कॉलेज कोणतं? माझ्या रँकला कोणतं बेस्ट कॉलेज मिळेल? कम्प्युटर सायन्ससाठी कुठे अप्लाय करू? मेकॅनिकलसाठी कुठे? आणि हे विचारून विचारून डोकं अगदी भंडावून जातं, नाही का? मग आपण काय करतो? 4 मित्रांना विचारतो, नातेवाईकांना विचारतो आणि गोंधळ अजूनच वाढतो. पण थांबा, याच समस्येवर टेस्टवायझर तुमच्यासाठी एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आलेलं आहे. ती आहे टेस्टवायझर्स पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. हो, बरोबर ऐकलत. तुम्हाला तुमच्या MHT, CET किंवा JEEच्या मार्कांनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या आवडीच्या ब्रांचनुसार आणि लोकेशननुसार खास तुमच्यासाठी बनवलेली कॉलेजची लिस्ट मिळेल. तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळण्याची शक्यता जास्त आहे, कुठे तुम्ही प्रयत्न करायला हवा, हे सगळे ह्या लिस्टमध्ये असेल. तुम्हाला फक्त testwiser.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तिथे तुमचा मोबाईल नंबर, परीक्षेचे डिटेल्स आणि तुमची माहिती सबमिट करायची आहे. आणि काहीच वेळात तज्ज्ञांनी बनवलेली तुमची पर्सनलाइज्ड कॉलेजची लिस्ट थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर येईल. आहे की नाही सोपं? आता कॉलेज निवडण्याचा सगळा ताण विसरा आणि तज्ज्ञांवर सोडा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, आजच भेट द्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा,
एक विरहित ॲप्लिकेशन फॉर्म हे तुमच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. घाई करू नका. शांत डोक्याने सर्व डॉक्युमेंट्स गोळा करा, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि मगच सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हा सर्वांना तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तेही या चुका टाळतील. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.